हॅलो मित्रमंडळी, आज आपण स्टॉक मार्केटबद्दल बोलणार आहोत आणि मी या चॅनलवर स्टॉक मार्केटबद्दल माहिती देतो. जर कोणी इंटरेस्टेड असेल तर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करू शकतो. तर आपण शेअर मार्केटमध्ये हे बघणार आहे की शेअर मार्केटमध्ये जर कोणी नवीन असेल, ज्याच्याकडे थोडे पैसे असतील, कॉलेज स्टुडंट असेल, तर त्याने शेअर मार्केटमध्ये कसं स्टार्ट केलं पाहिजे किंवा किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, शेअर मार्केटमध्ये रिस्क किती आहे किंवा नवीन एंट्री केल्यानंतर कोणता स्टॉक घेतला पाहिजे, काय स्टडी केला पाहिजे, ह्या सर्व माहितीबद्दल आपण बघणार आहोत दोस्तो. तर आपण पहिल्यांदा ही गोष्ट बघूया की कोण यामध्ये आलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे. तर मित्रांनो, आपल्याला सर्वांना शाळेत आपण जातो तर फीज देतो, बरोबर ना? तर स्टॉक मार्केट शिकण्यासाठी पण आपल्याला एक फी पे करावी लागते. त्याने तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज आणि एक्सपिरियन्स येऊन जाईल स्टॉक मार्केटमध्ये ॲक्च्युली कसं काम केलं जातं किंवा त्यासाठी काय करावं लागतं, काय स्टडी केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा उपयोग होईल. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता, जेवढे की तुम्ही कल्पना पण करू शकत नाही मित्रांनो. तर तुम्हाला ह्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं. जसे की आपण बँकेमध्ये पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी एक आपलं बँक अकाउंट असतं, तसंच एक शेअर बाय आणि सेल करण्यासाठी एक ब्रोकरचं अकाउंट असतं, त्याला डीमॅट अकाउंट म्हणतात मित्रांनो. तर ते तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर आपण शेअर घेऊ शकतो किंवा विकू शकतो. त्यानंतर आपली जर्नी स्टार्ट होते. पहिली स्टेप आहे, आपल्याकडे डीमॅट अकाउंट पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.